मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे। आझाद मैदानावर आज सुद्धा जरांगे पाटील यांचं आंदोलन सुरूच राहणार आहे। आज आंदोलन करण्यासाठी सुद्धा जरांगे पाटील यांना परवानगी मिळाली। एक दिवस असं करत सलग तिसऱ्या दिवशी जरांगेंना आंदोलन करण्यासाठीची परवानगी मिळाली आहे। सुरुवातीला जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी 29 ऑगस्ट या एकाच दिवसाची परवानगी मिळाली होती, पण जरांगेंनी एक दिवस असं करत आंदोलन करण्यासाठी सलग तिसऱ्या दिवसाची सुद्धा परवानगी मिळाली। जरांगेंना आणखी एक दिवस आता आंदोलनाची परवानगी मिळाली। जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी सुद्धा पोलिसांनी जो आंदोलन करायला आहे ती परवानगी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर परवापासूनच मोठ्या संख्येने जे मराठा आंदोलक आहेत ते मुंबईच्या आझाद मैदानावरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही आंदोलक आहेत, जरांगे पाटील समर्थक आहेत। कुठून आलात पहिला तर प्रश्न, आणि आजचा तिसरा दिवस आहे उपोषणाचा, काय नेमकं वाटतंय? जय जिजाऊ जय शिवराय। आमचे नेते आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या शरीराची चाळणी झालेली आहे। दादांना पाणी नाही, अन्न नाही, आमच्या समाजाला न्याय मिळावा। ज्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या सगळ्या मान्य ज्या आहेत मागण्या त्या पूर्ण झाल्या पाहिजे। ओबीसीमध्ये आम्हाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे आणि आम्हाला 52% आतमधलंच आरक्षण पाहिजे। जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मराठा समाज हटणार नाही, म्हणजे हटणार नाही। आरक्षणाचा विजय गुलाल घेऊनच जाऊया। जय जिजाऊ जय शिवराय। एकंदरीत जर पाहिलं तर गुलाल लावूनच आपण आपल्या गावी माघारी जाणार असं म्हणणं। तुम्ही कुठून आला? काय मी पुण्यामधून आलेलो आहे। मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आज 3 दिवस झालेले आहे। शासनाने आतापर्यंत म्हणजे दखल काय व्यवस्थित घेतलेली नाही। फक्त येते समिती येते, त्याच्यानंतर ती फक्त येऊन जे काय आहे ते डिस्कस करून जाते, परंतु जी अंमलबजावणी आहे त्या अद्यापपर्यंत का झालेली नाही हा शासनाला सवाल आहे। आणि शासनाला आजपर्यंत म्हणजे मराठ्यांनी निवडून दिलेलं असून सुद्धा ते शासन जे आहे म्हणजे त्याच्यावरती काय काम करत नाही। आणि शासनाला ज्या पद्धतीने मराठ्यांनी निवडून दिलेलं आहे त्या पद्धतीने मराठी त्याच पद्धतीने त्यांना खाली घेऊ शकतात, हे शासनाने एकदा लक्षात घ्यावे। आणि एवढीच विनंती आहे की आरक्षण लवकरात लवकर मिळावे आम्हाला। आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे। यामुळे आम्ही इकडं लवकरात लवकर मुंबईला आलो आहे आणि आम्ही आमचा विजयाचा गुलाल घेऊन जाऊ ही आमची अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल सोबत नंदकिशोर गावडे, पुढारी न्यूज, मुंबई। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत जोडले। पंकज, आपण पाहतोय खरं तर सुरुवातीला केवळ एका दिवसाची परवानगी होती, मात्र आता आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। तिसऱ्या दिवसाची सुद्धा परवानगी मिळाली आहे। सध्या काय परिस्थिती आहे, काय ताजे अपडेट आहे? नंतर दुसरा दिवस नंतर तिसऱ्या दिवसाची सुद्धा परवानगी जी आहे ती मिळालेली आहे। आंदोलक जे आहेत ते आजही त्याच आवेशामध्ये त्याच जोशामध्ये जे आहे ते घोषणा देत आहेत। मात्र हे करत असताना तिथे त्यांना एक सपोर्ट सिस्टीम जी आहे ती तयार केलेली आपण दिसतोय। ठाण्यामधल्या मुंबईच्या आसपासच्या काही स्वयंसेवी संस्था आहेत ज्याला कुठलेही राजकीय त्या स्वच्छेने स्वइच्छेने आणि स्वखर्चाने त्यासाठी जी लोक येतात त्यांच्यासाठी एक सपोर्ट सिस्टीम त्यांनी उभी केली आहे असं आपण म्हणू शकतो। इथे पाण्याच्या बाटल्या आहेत, फरसाण आहे, केळी आहेत, बिस्किट्स आहेत, वेगवेगळ्या गोष्टी। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वाटप करायला एक छोटीशी चिमुरडी सुद्धा इथे बसलेली आहे। अख्ख्या संस्थेची लोक इथे आहेत, त्यांच्याकडे चिमुरडी आहे। कुठली संस्था आहे आणि तुम्ही स्वेच्छेने करतात का? कुठलं राजकीय फंडिंग याला आहे का? नाही, हे कुठलंही राजकीय फंडिंग नाही। आम्ही स्वतः इंडिव्हिज्युअली हे सगळं करत आहोत। आम्ही ठाण्यातून आलेलो आहोत आणि आम्ही आमचे सगळे ठाण्यातले नवी मुंबईतले सगळे मित्र त्यांनी रात्री आम्ही सगळ्यांनी हे सगळं पोहे वगैरे वाटले। जवळपास 300-400 पोह्यांच्या प्लेट्स आम्ही वाटलेले आहेत आणि इथे कोणताही राजकीय फंडिंग नाही। आम्ही स्वेच्छेने एक मराठा म्हणून इथे आम्ही आमच्या मराठा बांधव ज्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेले आहेत ते आमचे पाहुणे आहेत आणि हे पाहुणे उपाशीपोटी जाऊ नये म्हणून आम्ही हा सगळा इकडे उपाशीपोटी जाऊन आपण आणखीन एक वेळ बघणार आहोत की येणाऱ्या लोक कसं मिळेल याची चिंता 2 दिवस त्याच्यावर अनेक अडचणी झाल्या। इथे आपण बघतोय की भाजी भाकरी किंवा चटणी भाकरी जी आहे ती इथे दिली जाते। लोकांना बोलून जे आहे ते आग्रहाने जे आहे ते जे भाकरी दिली जाते, भाकरी ठेचा आहे, चटणी आहे आणि लोकांना बोलून पोटभर खा असं सांगून व्यवस्थित आग्रहाने आणि ताजं जेवण जे आहे ते दिलं जातं। दादा, भाकरी येते कुठनं तुम्ही आलेला मगासपासून बोलतो लोकांना पोटभर जेवण म्हणून तुम्ही सांगताय? छत्रपती संभाजीनगर मधनं। कुठनं सगळी तुम्ही सिस्टीम उभी केली? भाकऱ्या कुठनं आणल्या? तुम्ही सोबत घेऊन आला होतात का? कसं केलं? तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर, एकोड पाचोड, चितेगाव, चिते पिंपळगाव, जळगाव, गारखेडा
इथनं सर्व मित्रमंडळींनी आणलेल्या आहे भाकरी. घरनं बनवून आणलेले हो, घरनं स्वतः घरनं बनवून आणलेल्या आहे. घरच्या माऊलींनी बनवून दिल्या, आम्ही घेऊन आलो. सकाळी 4 वाजेला बनवलेले आहे, आम्ही घेऊन आलो. आपण बघितलं की घरनं माऊलीनं बनवून दिलेलं आहे म्हणतात आणि घेऊन आलेलो आहेत. म्हणजेच सर्वसामान्य आंदोलक जे आहेत ते आता ही सपोर्ट सिस्टीम दाखवण्यासाठी किंवा करण्यासाठी आक्रमक होते. तेच आता सपोर्ट सिस्टीम तयार करतात. आपण बघतो इथे बुंदी जी आहे ती दिली जाते. तिथे ठेचा भाकरी होती, इथे प्लेट भरून बुंदी जी आहे ती दिली जाते. दादा तुम्ही कुठून आलात? आणि तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. तुम्ही स्वतः करताय कुठलं राजकीय दृष्ट्या? गाव सगळ्या ग्रामस्थातर्फे आणलंय, सगळ्या ग्रामस्थातर्फे. किती दिवसाचा बॅकअप आहे? किती दिवस तुम्ही? आम्ही 2 दिवसासाठी आणले, 2 गाड्या आणलेत. 2 गाड्या. नंतरची पुढची तयारी सुद्धा सुरू आहे जातं घरात. आता आम्ही ही संपलं की दुसऱ्या गाड्या आमच्या येतात. आम्ही आज जरी संपलं तरी आज संध्याकाळी गाड्या आमच्या निघतात, उद्या सकाळी गाड्या इथं पोहोचतात. अजून बघणार आहेत आपण इकडे बघितलं तर बाजूला फळं जी आहेत ती दिली जात होती. भाजी भाकरी आहे, फळं आहेत. आपण बघतो की सगळे आंदोलक जे आहेत ते जेवत आहेत, खात आहेत. अक्षरशः पावसा पाण्यामध्ये चिखलामध्ये ते इथे आहेत. मित्रा, भाजी तू ठेचा लोणचं भाकरी करतोस, गोड लागते का तुला? हा हो कुठनं आलायस? परभणी. किती दिवस झाले? 3 दिवस व्यवस्था काय आहे ते? आहे ना. आंदोलन करताना केलेली. कसं जेवणाचं कसं असतं तुमचं? नंबर 1 जेवणाचं कसं असतं? कुठे जेवण मिळतं? इथं मिळतं, कुठे मिळतं? कुठेही जेवण मिळतं असं त्यांचं म्हणणं आहे. आपण वेगवेगळे आंदोलक आहेत, त्यांचे वेगवेगळे फ्लेवर्स जे आहेत ते आपण इथे बघणार आहोत. प्रत्येक जण हातामध्ये चटणी भाकरी किंवा ठेचा भाकरी घेऊन जे आहे ते इथे बघतोय. इथे सुद्धा आपण बघतोय पाण्याची व्यवस्था केलेली आहे. फळं जी आहेत ती इथे ठेवलेली आहेत. आपण व्हिज्युअल्समध्ये बघतोय की कोपऱ्या कोपऱ्यामध्ये बसलेत. सकाळची वेळ आहे, नाश्ता करण्याची वेळ आहे. इथे पुन्हा एकदा पाणी, बिस्किट्स मोठ्या प्रमाणात आहे. खरं तर पहिल्या दिवशी पाणी मिळेल का, पुढे कसं होणार हे अनेक प्रश्न होते. मात्र मराठा आंदोलकांनी एक सपोर्ट सिस्टीम जी मगाशी मी म्हटलं उभी केली, ती हीच सपोर्ट सिस्टीम आहे. आज प्रत्येक जण इकडे खातोय. माध्यमांच्या प्रतिनिधींना सुद्धा आपुलकीने विचारलं जातंय की तुम्ही काही खाणार आहात का. एक आपुलकीचा धागा जो आहे तो इथे दिसून येतोय. आंदोलक रस्त्यावरती आहेत, आक्रमक झाले. हा एक भाग जरी असला, हा पैलू जरी असला, मुंबईकरांच्या अडचणी वाढत असल्या, रेल्वेमध्ये थोड्याशा अडचणी वाढत असल्या तरी सुद्धा आंदोलकांचा हा पैलू विसरून चालणार नाही की स्वतःच्या घरनं गावातल्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन जेवण बनवणं, ते घेऊन येणं, 2 दिवसाचा बॅकअप ठेवणं, त्याच्यानंतर पुन्हा पुढची तयारी करण्याची दुसरी टीम काम करणं, एक चांगली सपोर्ट सिस्टीम तयार केली असं आपण म्हणू शकतो. अगदी पंकज, खरं तर एका प्रकारे आपण पाहतोय एकीकडे आंदोलन पाहतोय, मागण्या आहेत, आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे आपुलकीचा धागा पाहायला मिळतोय. सध्या या व्यतिरिक्त अन्य जे आंदोलकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे त्यांची व्यवस्था कशी करण्यात आली? राहण्याच्या व्यवस्थेव्यतिरिक्त आणखीन काही? आपण पुन्हा एकदा माझ्या कॅमेरा व्हिडिओ जर्नलिस्टला मी सांगेन की लोकांची दृश्य आपण दाखवूया. ती सेल्फ एक्सप्लेनर दृश्य आहे जे आपण म्हणू शकतो. आझाद मैदानामध्ये आपण बघतोय काही लोक पहुडलेली आपल्याला दिसत आहेत. तिथेच उठून सकाळी जे आहे ते चहा नाश्ता त्यांना मिळतोय, बिस्किट्स मिळतात. पण व्यवस्था काय केली याचं उत्तर आपल्याला इथे दिसतंय. आझाद मैदानातच झोपतायत. रात्रीपासून पावसाने थोडी उघाडी घेतली आहे, पाऊस थोडा पडला नाहीये, त्यामुळे थोडीशी इकडची माती जी आहे ती सुकलेली आहे. चिखल थोडा कमी झालेला आहे. काही ठिकाणी मुरुम म्हणजे खडी जी आहे ती टाकलेली आहे. आपण बघतोय लोक आझाद मैदानातच झोपतायत. काही लोक आपल्या गाड्यांमध्ये, ट्रक, टेम्पोमध्ये झोपतायत. काही लोकांनी CSMT स्टेशन असेल, चर्चगेट स्टेशन असेल, आजूबाजूचे काही शेड्स असतील तिकडे त्याचा आढावा, तिकडे आसरा घेतलेला आहे. मात्र अनेकांनी आंदोलनाच्या ठिकाणी जे आहे ते झोपणं पसंत करतात. इथे मोठ्या प्रमाणामध्ये खाणं पिणं उपलब्ध आहे आणि असं असताना लोक आझाद मैदानातच राहत आहेत. काही लोक मगाशी म्हटल्याप्रमाणे रेल्वे स्टेशन असतील, गाड्या असतील त्याच्यामध्ये इथे राहताना दिसत आहेत. आपण काही लोक आहेत त्यांच्याशी पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न करू. भाऊ, तुम्ही कुठून आलेला आहात आणि आझाद मैदानातच तुम्ही राहताय का, झोपताय का? आम्ही राजगुरुनगर तालुक्यातील आळंदीतून आलोय. 3 दिवस आम्ही इथेच आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही. झोपायची व्यवस्था कशी आहे? खाणं तर व्यवस्था झालेली आहे, पाण्याची व्यवस्था झालेली आहे. आंदोलकांनी एक सपोर्ट सिस्टीम उभी केली. बाकी व्यवस्था तुमची कशी आहे? राहायला कुठे लागतं तुम्हाला? अनेक आंदोलक कुठे राहत आहेत? नाही, काही जर रेल्वे स्टेशन राहतात आम्ही इथंच राहतो. 29 तारखेला आमच्या खाण्याची अडचण झाली, परंतु कालपासून आमच्या मराठी बांधवांनी गावावरून आम्हाला जेवण वगैरे पंकज, खरं तर आपण पाहतोय आंदोलकांची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे. खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी.